नमस्कार. मोदकमाई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. किती छान फुलं माझ्या झाडांना आलेत बघा. आता ही देवाला वाहणार आणि पुढच्या कामाला लागणार. चला तर मग माझ्या किचनमध्ये आज मी काय बनवते तुम्हाला दाखवते. तर आज माझ्या मावशीने इथे मला पाठवले कोलंबी आणि रावस. तर इतकी छान फ्रेश मिळाली मच्छी. मी विचार केला आज कोलंबी मला हवी तशी अगदी बारीक, म्हणजे मला जाड कोलंबी आवडत नाही, ही बारीक छान लागते चवीला. तर मी विचार केला आज तुमच्यासाठी मी मस्तपैकी आपल्या पुलाव दाखवते. पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. आणि हा पुलाव साधासुद्धा नाही आहे, तर आपण हा करतोय पुदिना पुलाव, पुदिना प्रॉन्स पुलाव. याच्यासाठी मी तिखट, हळद, मीठ आणि इथे मी पुदिन्याची पावडर वापरले, कारण ती पावडर मी आत्ता फ्रेश घरी केलेली आहे, त्यामुळे भरपूर अशी पुदिना पावडर वापरली. जर नसेल पावडर तर तुम्ही पुदिन्याची पानं वापरू शकता. त्यामध्ये घातलं आहे दही आणि आलं लसणीची पेस्ट. हे सर्व आपण मस्त एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनटं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, तिखट, हळद, मीठ, आलं लसणीची पेस्ट, पुदिन्याची पावडर किंवा पुदिना आणि दही, हे सर्व छान अगदी व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे एक 10 ते 15 मिनटं. इथे मी आता ही कोलंबी सगळी मसाला लावून साईडला ठेवून देणार आहे. आणि एक बाजूला आपण त्याच्यासोबत पुलावसोबत काहीतरी फिशची तुकडी वगैरे अशी हवी आहे, म्हणून मग मी आता रावस फ्राय करणार आहे. पण नेहमीप्रमाणे रावस फ्राय करणार नाही आहे, तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तेही तुम्हाला मी लगेच दाखवते. ही आता आपण झाकून साईडला ठेवून देऊया. आणि आता नेक्स्ट तयारी करूया रावस फ्रायची. इथे मी एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये मी आधीच चिंच भिजत घातली होती, त्याचा कोळ काढून घेते आहे. असं घट्ट कोळच घ्यायचा, पाणी घ्यायचं नाही. यामध्ये आता आपल्याला जे बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. तर इथे मी आता आधी घालून घेणार आहे तिखट, हळद, हिंग, हे तिखट जे आहे ते लाल मिरची पावडर आहे साधी. हिंग घातलंय आणि आता यात घालणार आहे आगरी मसाला. तर हा जरा जास्त घालायचा. हा मसाला तिखट नसतो, पण याच्यात बाकी गरम मसाले, हळद, मोहरी वगैरे असे बरेच प्रकार असतात, त्यामुळे हा छान लागतो चवीला. आणि यात थोडीशी आलं लसणीची पेस्ट घालून घेणार आहे. खरं मी फिश फ्रायला आलं वापरत नाही खरं तर, पण या पद्धतीचं केल्यावर आलं लसूण चालतं. आणि मीठ, हे सर्व आधी छान हा मसाला तयार करून घ्यायचा. आणि आता त्यात आपल्याला फिश घोळवून घ्यायची आहे आणि तीही मॅरिनेट करायला ठेवायची आहे. फिशच्या रंगावरच तुम्हाला कळेल, एकदम फ्रेश आहे मच्छी. असे याच्यावर मी मसाला लावून घेते. आपल्याला वाटेल की हा थोडासाच आहे, पण असं नाही आहे, हा भरपूर होतो मसाला, व्यवस्थित होतो अगदी. मी आता लागेल तशा 5-6 तुकड्या फक्त फ्राय करून घेणार आहे, कारण कसं ही मच्छी गरम गरम खायला जास्त छान लागते, त्यामुळे जशी लागेल तशीच फ्राय करून घ्यायची.
तर आता आपली इथे मच्छी पण मॅरिनेट करून झालेली आहे. ही पण आता आपण साईडला ठेवून देऊया आणि मग आपल्याला पुलावची तयारी करायची आहे. पुलाव होता होता एक साईडला मी फिश फ्राय करून घेईन आणि बरोबरीने मी याच्याबरोबर एक सलाड पण करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं की नाही तेही कळवा. फिश फ्राय कोणाला आवडत नाही हे की नाही, पण तुम्ही मला नक्की कळवा की खरंच आवडला की नाही आवडला. तुमच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला कळतं की बाबा तुम्हाला आम्ही डिश केलेल्या आवडत आहेत की नाही आवडत आहेत. त्यामुळे कमेंट नक्की करत चला. आता हेही आपण झाकून ठेवून देऊया. व्यवस्थित सगळा मसाला मी लावून घेतलाय. तर हे पण मी झाकून ठेवून देणार आहे. चला तर मग आता पुढची तयारी करूया. इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलंय आणि त्या तेलामध्ये आपण जी कोलंबी मॅरिनेट करून ठेवली ती अर्धी कुक करून घ्यायची, अर्धी फ्राय करून घ्यायची. म्हणजे जास्त कुक करायची नाही, नाहीतर मग वातड होणार कोलंबी. त्यामुळे थोडी थोडी अगदी म्हणजे त्याचा थोडासा आकार बदलला, रंग बदलला की लगेचच काढायची. फार वेळ नाही ठेवायची, थोडी थोडीशी तळून ती बाजूला ठेवायची. हे पहा झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. थोडं त्यात पाण्याचं प्रमाण असतं तर त्यामुळे ती अशी जरा वेगळं वाटेल तुम्हाला, पण असं काही घाबरायचं नाही. आता आपण एक साईडला काढून घेऊया. बघा गोल गोल झाली म्हणजे ती झाली आहे, पण ही अर्धी कच्ची आहे, आपण पूर्ण शिजवलेली नाही आहे. मी परत परत यासाठी सांगते की भातात गेल्यावरती उगाचच वातळ व्हायला नको म्हणून थोडीशीच आपण तळतोय. आता आपण बाकी उरलेली पण कोलंबी तळून घेऊया. भरपूर कोलंबी दिली होती आमच्या मावशीने आणि सोलून साफ करून पाठवते. फक्त आम्हाला काळे दोरे काढावे लागतात. सगळीच मच्छी ती छान मला कटिंग मिटिंग करून पाठवते. आता तुम्हाला सांगते, हे तेल जे आहे हे आपल्याला परत वापरायचं आहे. तर मी हे करत असताना म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं तर याच्यामध्येच आपण मसाला तयार करू शकतो किंवा आपण मोठी कढई म्हणजे ज्याच्यात आपण पुलाव करणार आहोत त्यातच तळून घेऊ शकतो. पण मला इथे व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी 2 कढयांचा यूज केला आहे. तुम्ही ज्या भांड्यामध्ये पुलाव करणार आहात त्याच भांड्यामध्ये तेल घालून हे परतून म्हणजे कोलंबी अर्धी तळून बाजूला ठेवायची, म्हणजे त्याच भांड्यात आपल्याला पुढची तयारी करता येते. आता माझं काय झालं की मी हे तेल मोठ्या कढईत ओतताना नेमका माझा व्हिडिओ स्किप झाला. त्याच्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका. याच तेलात आपल्याला कांदा पुन्हा परतून घ्यायचा आहे. आता मी एक साईडला उभा कांदा चिरून घेतला आहे. हे तळत असताना एक साईडला माझं तेही काम चालू होतं. तुम्हाला मी इथे काही सगळंच दाखवत बसत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण माझी एक साईडला पुढची तयारी चालू होती. तर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला मी. इथे कोलंबी परतून झालेली आहे सगळी, ती काढून घेऊन मी हे तेल मोठ्या कढईमध्ये शिफ्ट करणार आहे. कारण आपल्याला ऑलमोस्ट 4 ते 5 वाटी तांदळाचा हा पुलाव बनवायचा आहे, कारण की मला तो थोडासा माझ्या माहेरी पाठवायचा आहे. आणि
दोन्ही वेळेचं मी एकदमच बनवून ठेवणार आहे. हे बघा, इथे मी आता यात कांदा घातला आहे त्याच तेलामध्ये. हेच तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, स्किप झालं माझ्याकडनं. तर मोठ्या कढईत ते तेल ओतलं आणि त्याच तेलामध्ये मी कांदा परतून घेतलेला आहे. अगदी काय फार मऊ नाही झाला तरी चालतो. आता याच्या बरोबरीने आपल्याला टोमॅटोही घालायचा आहे. आणि हो, एक साईडला गरम पाणी उकळायला मात्र आठवणीने ठेवायचं. तर माझी केटल तिकडे चालू केलेली आहे मी. आता आपल्याला हा कांदा पण परतून टोमॅटोही परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत. आणि पुन्हा आपल्याला सर्व मसाले, बेसिक मसाले जे आपण घातले होते ते घालायचे. त्याआधी मी इथे पोपटी मिरच्या 4-5 तोडून घातल्यात. याचा स्वाद खूप छान येतो आणि ही मिरची खायला खूप टेस्टी लागते. बरं, तुम्हाला जर बासमती तांदूळ घालायचा असेल तर घालू शकता. मी साधा तांदळात केला आहे, तोही छान होतो. तर इथे आता मी आलं लसणीची पेस्ट घातली आहे. त्यानंतर इथे गरम मसाला घातला, तिखट घातलं आहे, धणे पावडर घातलं आहे, हिंग घातलं आहे. म्हणजे आपण जेवढे मसाले याला लावले होते कोलंबीला ते तर घालायचेच आहेत. आणि 2-3 ॲडिशनल मसाले आहेत, ते म्हणजे धणे पावडर किंवा आता ही मी वरनं पुन्हा पुदिना पावडर एकदा घातली आहे. आपल्याला पुदिन्याचा पूर्णपणे स्वाद उतरला पाहिजे म्हणून आपण कोलंबीलाही लावला, इथे फोडणीमध्येही घातला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला वरणाही घालायचं आहे, कारण आपण पुदिना प्रॉन्स पुलाव करतो आहे. इथे मी आता पुन्हा दही घालून घेते. खूप छान मसाला तयार झाला आहे आणि त्याचा घमघमाट एवढा येतो का सांगू, आपण यात कोलंबी तळून घेतली होती त्यामुळे त्या तेलामध्येही स्वाद उतरलेला आहे सगळा, म्हणून ते सेम तेल आपण वापरायचं आहे. आता जे भांडं आपण ज्यात कोलंबी करून ठेवली होती मॅरिनेट, ते भांडं धुवून ते पाणी सर्व घातलं आहे. एक साईडला आपण तांदूळ धुवून जरा निथळत ठेवायचे. या स्टेजला मीठ वगैरे सगळं नीट बघून आपण घालून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की आपण कोलंबीलाही मीठ लावलं होतं. इथे बघा उकळी आलेली आहे पाण्याला मस्त. आता यात आपल्याला घालायचं आहे तांदूळ. तर जे आधीच धुवून ठेवलेले आहेत ते तांदूळ आपण घालून घेतोय. इथे मी 4 मोठ्या वाट्या तांदूळ घेतले. साधारण मला ही एक समजा 3 × 6 7 ते 8 लोकांसाठी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी 4 वाट्या तांदूळ आणि ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण किलो सोललेली कोलंबी, सोलून अर्धा ते पाऊण किलो होती ती, एवढं प्रमाण घेतलं आहे. तर इथे आता आपलं सर्व पदार्थ घालून झाले. एकदा मी व्यवस्थित हे ढवळून घेते. आणि आता मात्र आपण साधं पाणी घालायचं नाही, आता गरम पाणीच घालायचं. आता आपला तांदूळ मोडण्याची शक्यता असते. पुन्हा एकदा हलक्या हाताने मी हलवून घेते. थोडासा भात आपला शिजत आला की मग त्यात आपण जी कोलंबी परतून ठेवलेली आपण जी तळून घेतलेली आहे ती घालायची आहे. भात इथे ऑलमोस्ट 50 to 60% झालेला आहे. आता यात आपण कोलंबी घालून घेऊया.
आणि ती व्यवस्थित सगळी मिक्स करून हलक्या हलक्या हाताने पूर्ण अशी पसरून घ्यायची आणि राईस सारखा करायचा आहे. त्याच्यावर अजून थोडं पाणी लागेल कारण की नाहीतर शिजणार नाही भात. आता आपण याला झाकण घालून शिजवायचं आहे. एक वाफ आली की मग बाकी पुन्हा आपल्याला मीठ मसाला चेक करून आपण पुन्हा सगळं वरनं घालणार आहोत. पण तुर्तास आपण झाकण घालून शिजत ठेवले. आता इथे मी तोपर्यंत तुम्हाला सलाड करून दाखवते. हे अतिशय सुंदर, कलरफुल आणि टेस्टी. आम्ही बिर्याणी किंवा कोलंबी खिचडी पुलाव केला की हे सलाड करतो. तर इथे मी उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो, पोपटी मिरच्या घातल्या आहेत, लिंबाच्या फोडी घातल्या आहेत, भरपूर अशी कोथिंबीर, मीठ आणि साखर. खूप आवडतं आमच्या घरी हे सर्वांना सलाड. त्याचं आंबट गोड तिखट टेस्ट मस्त वाटते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मला ही माझ्या मामे सासूनी शिकवलेली आहे आणि मी आवर्जून ही करत असते. थोडं आधी करून ठेवली म्हणजे जी आपण साखर घातलेली असते ती छान मेल्ट होते आणि मग त्याची टेस्ट चांगली येते. म्हणून मी ही करून फ्रीजमध्ये ठेवते. तोपर्यंत इथे आपण पुलाव चेक करूया. ऑलमोस्ट इथे तयार होत आलाय. आता ह्यात अजून आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पावडर. पुदिन्याची पावडर रेडीमेडही मिळते, पण मी स्वतःला घरीच बनवते. मला ती आवडते. कलर छान अगदी. आपण पुदिना बऱ्याच वेळा असं होतं की पुदिना आपण आणतो 5 ते 10 रुपयाचा आणतो. 4-5 पानं वापरल्यानंतर भरपूर असा उरलेला पुदिन्याचं करायचं काय. तर मग तो पुदिना मी धुवून स्वच्छ पानं काढून एका कपड्यावर वाळत घालते फॅन खाली आणि मस्त तो असा पूर्ण ड्राय झाला की तो ग्रीन छान दिसतो. उन्हात वाळवलं तर काळा पडणार. मग तो ड्राय झाला कंप्लीट, हाताने मोडता येतो असं वाटलं की मिक्सरमधनं काढून त्याची पावडर बनवून मी एका छान काचेच्या बरणीत ठेवून देते. तर इथे आता आपण पुदिना पावडर कोथिंबीर घातले आणि थोडासा अजून भात 5 ते 10% शिजायचं आहे. पण ते जी झाकण मी घातलेलं बरोबर नव्हतं म्हणून मी आता झाकणच चेंज केलं आहे आणि ते झाकण लावून त्याच्यावरचं एक थोडंसं 2-3 मिनटासाठी आपण पुन्हा शिजवून घेऊ. इथे मी एक थोडासा सिक्रेट मसाला ॲड केला आहे. तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन कोणता मसाला आहे. छान दिसतंय की नाही? भूक लागली असेल सर्वांना तर घ्या जेवायला, आणि जेवायला यायला जमणार नसेल तर सरळ तुम्ही कोलंबी आणा आणि उद्या सकाळी संडेला मस्त कोलंबीचा पुलाव बनवा, पुदिना पुलाव. इथे मी अजून थोडंसं हलकंसं पाणी घातलं आहे कारण की मला थोडा डाऊट आहे की तांदूळ थोडं शिजायला हवं आहे म्हणून. दिसायला तो एवढूसा वाटतोय पण भरपूर झालाय खरं तर. खाली लागून द्यायचं नाहीये. एकदा
पुन्हा सारखा करून व्यवस्थित मी त्याला झाकून घेते. दोन ते 3 मिनिटासाठी फक्त, जास्त नाही. आणि तोपर्यंत आपण फिश फ्रायची तयारी करूया. एका साईडला मी लोखंडी तवा इथे ठेवला आहे. त्यामध्ये आता तेल घालून घेतलं आहे. आणि आता यावर घालायचं आहे लसूण. आणि बरोबरीने फिशच्या ज्या आपण तुकड्या ठेवलेल्या आहेत मॅरिनेट करून, त्या घालून घ्यायच्या आहेत. छान मॅरिनेट झालेलं आहे. थोडा मसाला वाटला तर वरनं लावू शकतो. यात मी भरपूर असा कढीपत्ता घालते आणि सोबत कोथिंबीरही घालणार आहे. आत्ताच किती टेम्पटिंग दिसते बघा. तर मी या तुकड्या परतून घेणार आहे. आगरी मसाल्यामुळे ना मच्छीला एक वेगळी टेस्ट येते. त्यामुळे आमच्या घरी मी आगरी मसाला आवर्जून भरते. म्हणजे एक 4-5 महिन्यांनी मला एखादं पॅकेट आणावंच लागतं. आता यावर पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर इथे आपलं फिश फ्राय तयार झालेलं आहे. आणि आपला जो पुलाव आहे तोही तयार आहे. आता मी वाढायला घेणार आहे ताट. तुम्हाला कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करताय ना. आणि हो, लाईक केल्यानंतर हाईपचं एक ऑप्शन येईल, त्यावर नक्की प्रेस करा आणि मला हाईपचे पॉईंट्स द्यायला विसरू नका. इथे आपला पुलाव पण तयार झालेला आहे. मस्त घरभर घमघमाट आणि तो पुदिन्याचा एक छान असा काय म्हणतात अरोमा येतोय ना. भूक लागली मला तर अक्षरशः वासानेच. तुम्हाला लागली का भूक बघून? घाई करा आणि उद्या पहिले हा पुलाव ट्राय करा आणि मला नक्की कळवा कसा झाला होता. चला तर मग भेटूया आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि मस्त राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग एन्जॉय. बाय. धन्यवाद.